बहुचर्चित असणाऱ्या पंढरपूर नगरपालिकेचा निकाल उद्या रविवार दिनांक 21 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता लागणार असून याची सर्व तयारी प्रशासनाने केली असून उद्या किती फेऱ्या होणार आहेत, कोणत्या प्रभागामधील पहिल्यांदा निकाल लागणार आहे या संदर्भातली संपूर्ण माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सीमा होळकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। पहा नेमकी काय माहिती दिली आहे, उद्याचा निकाल कसा लागणार आहे, किती फेऱ्या होणार आहेत आणि पहिल्यांदा कोणत्या प्रभागाचा निकाल लागणार आहे। एकूण 97 केंद्रांवरची जे मतदान झालेलं आहे त्या मतदानाची उद्या मतमोजणी आहे। यामध्ये 18 प्रभाग आहेत। आपण एकूण 12 टेबल लावलेली आहेत आणि साधारण 9 फेऱ्या होत आहेत त्याच्या आणि 9 फेऱ्यांमध्ये सगळे निकाल लागतील। साधारण मतमोजणी किती वाजता सुरू होईल? मतमोजणी बरोबर 10 वाजता सुरू होईल। आधी स्ट्रॉंग रूम आपण 8 वाजता उघडणार। आपली तयारी झाली की 10 वाजता आपण उमेदवारांचे प्रतिनिधी किंवा मतमोजणी प्रतिनिधी यांना आतमध्ये सोडणार आहे। त्याच्यानंतर आपली बरोबर 10 वाजता ही प्रोसिजर सुरू होईल। किती फेऱ्या होतील? त्या फेऱ्या आहेत टोटल 9। साधारण निकाल अंतिम निकाल यायला किती तास लागतील? साधारण एका फेरीला अर्धा तास धरून चालू। जसं जसं पुढे जातो तसं थोडा वेळ कमी लागतो, परंतु तरी एका फेरीला अर्धा तास धरून चालायचं। साधारण 3 ते 4 वाजेपर्यंत निकाल बरोबर? 3 पर्यंत सगळं संपलं। जे उमेदवार येतील किंवा त्यांचे जे काही बूथ एजंट येतील त्यांच्यासाठी काय आव्हान करा, तुम्ही काय कशा पद्धतीने काळजी घ्यावं? आव्हान हेच आहे की सगळ्यांनी प्रशासनाला कोऑपरेट करावं। ही पूर्ण प्रक्रिया ही पारदर्शी सुरू आहे, याबद्दल सगळ्यांनी खात्री बाळगावी। आणि जे येणार आहेत त्यांनी आपापला पास जो आहे, फोटो ID आम्ही दिलेला आहे, तो घेऊन यावा। ज्यांचा प्रभाग जेव्हा आहे, ज्या फेरीला ज्यांचा प्रभाग आहे त्याचे आम्ही बाहेर डिस्प्ले केलेला आहे, तर त्या प्रभागाला त्यांचेच उमेदवारांनी आणि त्याच प्रतिनिधींनी यावं किंवा जे मतमोजणी प्रतिनिधी त्यांनी यावं, कारण की आतमध्ये तेवढी जागा नाही आहे। जर का जास्तीत जास्त लोक आली तर मग नंतर हँडल करणं अवघड जातं। दुसरी गोष्ट, आपापला प्रभागाचा निकाल लागल्यानंतर कृपया सर्वांनी इथून बाहेर जावं, जेणेकरून पुढच्या प्रभागाच्या लोकांना आत येणं शक्य होईल। तर जो निकाल लागणार तो प्रभाग क्रमांक 1 पासून सुरू होईल की कसा असणार आहे? प्रभाग क्रमांक 1 पासून सुरू होईल। प्रत्येक फेरीमध्ये 2 प्रभाग घेतलेले आहेत। साधारण पहिल्या फेरीला 2 प्रभाग, दुसऱ्या फेरीला 3 आणि 4 अशा पद्धतीने ते पुढे पुढे जाईल। परंतु नंतरचे 11 आणि 12 टेबल जे आहेत त्या ह्याला तेवढे मतदान केंद्र नाही आहेत, त्यामुळे 12 नंबरच्या टेबलला 7B या ह्याचं ओळीनी मतमोजणी होईल।